आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. त्याच्या बुटांचा आवाज येता तिने लगेच दरवाजाकडे पाहिलं. सत्यजितला बघून तिने लगेच ओठांवर बोट ठेवलं आणि नजरेनेच त्याला इशारा करत म्हणाली, आवाज करू नका, लेकरं झोपली आहेत माझी. सत्यजित तर पूर्ण शॉक झाला होता. तो हँग होऊन तिच्याकडेच बघत होता. तिने त्याला हात करून जवळ बोलावून घेतलं. तसा तो चावी भरलेला टॉय सारखा तिच्या जवळ गेला. बघताय काय, मदत करा माझी, याला उचलून बेडवर झोपवा, ती एकदम हळू आवाजात म्हणाली. तेव्हा कुठे तो भानावर आला. त्याने सूर्याकडे पाहिलं तर तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून अगदी शांतपणे झोपला होता. त्याने हाताच्या बाह्या फोल्ड केल्या आणि पूर्ण ताकदीनिशी त्याला दोन्ही हातावर उचलून बेडवर झोपवलं. दुर्वाने त्या दोघांच्याही अंगावर ब्लँकेट टाकलं आणि रूमचे लाईट्स बंद केले. तुम्ही काय मख्खासारखे उभे आहात? तुम्हाला पण इथेच झोपायचंय का? ती त्याच्या जवळ येत एकदम हळू आवाजात म्हणाली. तसं त्याने नाही मध्ये मान डोलवली. तिने त्याचा हात पकडला आणि त्याला घेऊन रूमच्या बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने दरवाजा लोटून घेतला आणि त्याला घेऊन त्यांच्या रूम मध्ये आली. तो मात्र अजूनही शॉक मधून बाहेर आला नव्हता. ती त्याला रूम मध्ये घेऊन आली. तो भूत बघितल्यासारखं तिच्या तोंडाकडेच बघत होता. तिने त्याचा हात सोडला तरी पण तो तिच्याकडेच बघत होता. असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? ती त्याच्या समोर चुटकी वाजवत म्हणाली. तेव्हा कुठे तो भानावर आला. हे सगळं काय होतं? त्याने तिच्याकडे बघत विचारलं. काय? ती म्हणाली. मगाशी तू काय म्हणालीस? तुझी लेकरं म्हणजे? तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला. हो, आता ती माझी मुलं आहेत. जर तुम्ही भाऊ असून वडिलांप्रमाणे त्यांची काळजी घेऊ शकता, मग मी त्यांची आई का बनू शकत नाही? तसं पण मोठी वहिनी आईसारखीच असते असं म्हणतात, ती म्हणाली. पण तिचं उत्तर ऐकून तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. कारण तिचं हे रूप त्याच्यासाठी खूप नवीन होतं. लग्नानंतर दुर्वाचं जे दुर्गा रूप त्याने पाहिलं होतं त्याच्या पलीकडे जाऊन तो आज तिला नव्याने बघत होता. एका स्त्रीची असंख्य रूपं असतात हे त्याला आज खऱ्या अर्थाने समजत होतं. ती कोणाची आई होते, कोणाची बहीण होते, कोणाची मुलगी, कोणाची प्रेयसी, तर कोणाची बायको होते. पण हे जर कोणी तिच्या स्त्रीत्वाचा अपमान केला तर तीच स्त्री वेळ प्रसंगी चंडिका सुद्धा होते. म्हणूनच स्त्रीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं. सत्यजित तिच्या चेहऱ्याकडे थोडा वेळ बघतच राहिला. का कुणास ठाऊक, पण आज त्याला सुद्धा तिच्यात त्याच्या माईची झलक दिसत होती. जीत, काय झालं? तुम्हाला आवडलं नाही का? तिने एवढासा चेहरा करून विचारलं. असं काही नाही, तो म्हणाला आणि फ्रेश होण्यासाठी आत निघून गेला. खरं तर तो खूप इमोशनल झाला होता. त्याची ती इमोशनल साइड त्याला तिला दाखवायची नव्हती, म्हणून तो तिथून निघून गेला. माझ्या सडक्या कांद्याला सेव्हियर सापडला नाही वाटतं, ती तो गेला त्या दिशेने बघत म्हणाली. तो येऊपर्यंत आपण साडी चेंज करून घेऊ असा विचार तिने केला. तिने वॉर्डरोब मधून एक सिंपल ड्रेस काढून बेडवर ठेवला आणि साडीची पिन काढायला घेतली. पिन काढून घेतल्यानंतर तिने पदर खाली घेतला आणि साडी काढली. पण तितक्यात सत्यजित दरवाजा उघडून बाहेर आला. तसं तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिला वाटलं की तो आता अंघोळ करून येईल, कारण त्याची सवय होती बाहेरून आल्यावर रात्री शॉवर घेऊन झोपायची.
त्यामुळे आज पण तो शॉवर घेऊन बाहेर येईल असं तिला वाटलं होतं. पण तो अगदी 5 मिनिटांच्या आत बाहेर आला सुद्धा. त्याची तिच्यावर नजर गेली तर ती फक्त ब्लाउज आणि पेटिकोट मध्ये उभी होती. सगळ्यात आधी त्याची नजर पडली ते तिच्या नाजूक पोटावर आणि त्यावर उठून दिसणाऱ्या त्या तिळावर. ती अगदी स्टॅच्यू सारखी त्याच्याकडे बघत उभी होती. तिला कसं रिॲक्ट करावं तेच कळत नव्हतं. प्रेम तर दोघांचंही होतं, पण तरीही अजून त्यांच्यामध्ये एक ऑकवर्डनेस होता. त्याच्या मनात सेव्हियरला घेऊन प्रश्न होते तर तिच्या मनात एक वेगळीच भीती होती. शारीरिक संबंध ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यासाठी दोघांचीही मर्जी असणं गरजेचं असतं. तरच ती गोष्ट सुखाचा परमोच्च आनंद देऊ शकते. पण दुर्वा सोबत घडलेली घटना तिच्यासाठी खूप त्रासदायक होती. आयुष्यातला पहिलाच अनुभव अगदी मरेपर्यंत तिच्या लक्षात राहण्यासारखा होता. आणि तो अनुभव इतका त्रासदायक होता की अजूनही तिचं शरीर या सगळ्यासाठी तयार नव्हतं. तिने मनातून कितीही पुढे जाण्याचा निर्णय घेतला असला तरी तिचं शरीर त्यासाठी साथ देईल की नाही हे तिला माहित नव्हतं. ती रात्र आठवली की अजूनही ती झोपेतून दचकून उठायची. सगळ्यांना ती कितीही स्ट्रॉंग असल्याचं दाखवत असली तरी तो प्रसंग विसरणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. कारण त्या जखमा फक्त शरीरावर नाही तर तिच्या मनावरही खोलवर रुतल्या होत्या. तो हिप्नोटाईज झाल्यासारखा एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ येत होता. तो आपल्याकडेच येतोय हे बघून ती घाबरून मागे सरकली. जीत, ती म्हणाली, पण तोपर्यंत तो तिच्याजवळ पोहोचला देखील होता. ती मागे मागे सरकत मागच्या भिंतीला टेकली. एसी सुरू असल्यामुळे भिंत अगदी थंडगार झाली होती. त्या भिंतीचा स्पर्श तिला होताच तिने अंग आकसून घेतलं. तिने दोन्ही हात क्रॉस करून छातीवरती झाकून घेतले. तिथून जातच होती की त्याने लगेच तिचा हात पकडला आणि तिच्या हाताला हिसका देत तिला मागे ओढून घेतलं. पुढच्या क्षणाला ती त्याच्या मिठीत होती. त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवर होते. रूमचे लाईट्स ऑन असल्यामुळे तिला खूप लाज वाटत होती. त्याने तिच्या पाठीमागेच असलेल्या स्विचवर हात ठेवला आणि लाईट्स ऑफ केले. लाईट्स बंद होताच तिने हळूच तिचे डोळे उघडले आणि नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. रूमचे लाईट्स ऑफ होते, पण बाल्कनी मध्ये सुरू असलेल्या लाईटचा अंधुकसा प्रकाश रूम मध्ये येत होता. तिने नजर वर करून बघताच त्याने हळूच तिचा चेहरा त्याच्या ओंजळीत पकडला. तिच्या कपाळावर ओठ टेकवले, तसे तिने डोळे बंद करून घेतले. कपाळावर ओठ टेकवून त्याचे हात पुन्हा तिच्या पाठीवर आले. हळूच त्याने तिच्या ब्लाउजची नॉट सोडली. तसं तिने त्याचा शर्ट हातांच्या मुठीत गच्च आवळून धरला. मनात प्रचंड धडधडत होतं, भीती वाटत होती, पण त्याला नकारही द्यावासा वाटत नव्हता. एक वेगळीच चलबिचल तिच्या मनात सुरू होती. त्याने पाठीमागून तिच्या ब्लाउजचं पहिलं हुक ओपन केलं. दुर्वा, इतकी का घाबरतेस तू? नवरा आहे तो तुझा, हक्क आहे त्याला, शिवाय तुझं प्रेमही आहे, मग का भीती वाटते तुला? तिच्या मनाने तिला प्रश्न विचारला, कारण भीतीने आता तिचं अंग थरथरू लागलं होतं. भर एसी मध्ये सुद्धा तिला घाम फुटला होता. ती विचार करतच होती. तितक्यात त्यांनी उघडलं गेलेलं हुक परत लावलं. तसे तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्या अंधुकशा प्रकाशातही तिला त्याची रोखलेली नजर जाणवली आणि आपोआप तिची नजर पुन्हा खाली झुकली.
त्याने एका बोटाने तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर केला आणि हळूहळू करत तो तिच्या चेहऱ्याजवळ येऊ लागला. त्याचे इरादे लक्षात येताच ती गालात हसली आणि डोळे बंद करून त्याला सहमती दर्शवली. कारण जितका तो तिच्याजवळ येण्यासाठी उत्सुक होता तितकीच तिलाही त्याची आस लागली होती. फक्त काही गोष्टी होत्या त्यासाठी तिचं शरीर अजूनही तयार नव्हतं. कदाचित तिला यासाठी अजून थोडा वेळ हवा होता. याच तंद्रीत असताना तिला तिच्या ओठांवर त्याच्या ओठांचा स्पर्श जाणवला आणि मनात असलेले सगळे विचार एका क्षणात थांबले. दोघेही डोळे बंद करून एकमेकांमध्ये गुंतले होते. प्रेमाच्या एका सुंदर दुनियेत जाऊन पोहोचले होते. तिला कुठलाही त्रास न देता तो अगदी हळूवारपणे तिच्या ओठांना कुस्करत होता. अगदी काही वेळातच अलगद तो तिच्यापासून बाजूला झाला. गो अँड चेंज. तो तिच्या कानाजवळ जात हळूवार आवाजात म्हणाला. तसं तिने डोळे उघडले. ती लाजून त्याच्यापासून बाजूला झाली. तिने पटकन तिचे कपडे आणि खाली पडलेली ती साडी घेतली आणि चेंजिंग रूम मध्ये निघून गेली. ती आत जाताच त्याने इतका वेळ रोखून धरलेला श्वास मोकळा सोडला आणि तसा स्लाइड ओपन करून बाल्कनी मध्ये निघून गेला. त्याचे श्वासही भयंकर वाढलेले होते. बायको जवळ असूनही तो काहीही करू शकत नव्हता. कारण जेव्हा त्याने तिच्या ब्लाउजचं हुक ओपन केलं होतं तेव्हाच त्याला डॉक्टर श्रीवास्तव सोबत झालेलं त्याचं बोलणं आठवलं आणि त्याने परत ते हुक लावून दिलं. फ्लॅशबॅक. सो इतके दिवस तुम्ही ज्या मुलीबद्दल बोलत होतात ती तुमची वाईफ आहे, राईट? डॉक्टर श्रीवास्तव म्हणाले. जेव्हा दुर्वाने त्याच्यावरचं प्रेम एक्सेप्ट करून त्याच्यासोबत संसार करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्या दुसरेच दिवशी तो डॉक्टरांना भेटायला गेला होता. त्याचं कारण म्हणजे त्याला आता तिची मानसिक स्थिती जाणून घ्यायची होती. हो, तिच्यावर रेप झालाय आणि एवढंच नाही तर तिचं एक मिसकॅरेज सुद्धा झालंय, सत्यजितने गंभीर चेहऱ्याने सांगितलं. कारण त्या डॉक्टरांवर त्याचा विश्वास होता. ते कुठेही या गोष्टीची वाच्यता करणार नाहीत हे त्याला माहित होतं. पण मग तुम्ही माझ्याकडे का आलात? तुम्ही एखाद्या लेडी स्पेशलिस्टला दाखवा, त्यांचा बॉडी चेकअप करून घ्या. मी एक सायकायट्रिस्ट आहे. मी फक्त त्यांची मानसिक अवस्था तुम्हाला सांगू शकतो, शारीरिक नाही. डॉक्टर श्रीवास्तव म्हणाले. आय नो डॉक्टर, तिचं हेल्थ चेकअप तर मी करणारच आहे, पण त्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. तो त्यांच्याकडे बघत म्हणाला. विचारा, डॉक्टर म्हणाले. मला तिच्या मेंटल कंडिशन बद्दल जाणून घ्यायचंय. तिने आता नव्याने आयुष्याला सुरुवात करायची ठरवली. ही चांगली गोष्ट आहे, पण नवरा बायकोचं नातं खूप वेगळं असतं. आय होप तुम्हाला समजतंय मला काय म्हणायचंय ते. तो डॉक्टरांकडे बघून म्हणाला. तसं त्यांनी फक्त हो मध्ये मान डोलावली. सो नवरा बायकोचं जे ऍक्च्युअल रिलेशन असतं त्यासाठी ती मेंटली आणि फिजिकली कधी तयार होईल? फक्त 2च महिने झाले त्या घटनेला, आणि मला नाही वाटत की फक्त 2 महिन्यात कुठलीही मुलगी तिच्यासोबत घडलेली इतकी मोठी घटना अशी लगेच विसरेल. तो म्हणाला. एकदम बरोबर बोललात तुम्ही. 2-3 महिन्यात हे सगळं विसरणं कुठल्याही मुलीसाठी अशक्य आहे. जरी ती चेहऱ्याने दाखवत असली किंवा तोंडाने म्हणत जरी असली की ती आता ठीक आहे, पण त्या घटनेचा प्रभाव त्या व्यक्तीच्या मनावर खूप खोलवर रुतलेला असतो. आणि तुमची शंका पण अगदी योग्य आहे.
समजा तुमच्या दोघांमध्ये तसं रिलेशन व्हायला सुरुवातही झाली, पण जेव्हा खरंच ती वेळ येईल तेव्हा कदाचित त्या प्रचंड घाबरू शकतात किंवा पॅनिक सुद्धा होऊ शकतात, कारण त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा ती रात्र आठवू शकते. कुठल्याही मुलीसाठी तिच्या आयुष्यातला पहिला संबंध खूप खास असतो. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक जवळीकही तितकीच महत्वाची असते. पण तुमची केस थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. आता या सगळ्यात महत्वाचा रोल तुमचा आहे की तुम्ही कशा प्रकारे त्यांना हँडल करताय. फक्त शरीरानेच नाही तर मनाने सुद्धा तुम्ही त्यांच्या किती क्लोज आहात हे तुम्हाला त्यांना दाखवून द्यायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे त्यांना तुमच्या स्पर्शाची सवय करून द्या. म्हणजे जेव्हा त्या मेंटली आणि फिजिकली या गोष्टीसाठी तयार होतील तेव्हा त्यांना तुमचा स्पर्श अनोळखी वाटणार नाही. हळूहळू एक एक स्टेप पुढे जा, घाई करू नका. कदाचित या सगळ्यात तुम्हाला अजून 2-3 महिने लागतील. आता ते डिपेंड आहे की त्या तुम्हाला कशा रिस्पॉन्स देत आहेत. डॉक्टर श्रीवास्तव म्हणाले, जे सत्यजितला सुद्धा पटलं. हो, मी काळजी घेईन या सगळ्याची, सत्यजित म्हणाला. आणि अजून एक गोष्ट, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की त्यांचं मिसकॅरेज सुद्धा झालंय, सो मला वाटतं तुम्ही खरंच एकदा त्यांचा फुल बॉडी चेकअप करून घ्या. त्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण त्यांची फिजिकल कंडिशन या सगळ्यासाठी रेडी आहे की नाही हे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर पुढे कॉम्प्लिकेशन्स अजून वाढू शकतात. डॉक्टर म्हणाले. व्हॉट डू यू मीन डॉक्टर? तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये ना की पुढे जाऊन बेबीसाठी आम्हाला काही प्रॉब्लेम येतील? सत्यजितने थोडं अनकॉन्शियस होऊन विचारलं. हे बघा, मी तुम्हाला घाबरवत नाहीये, फक्त एक फॅक्ट सांगतोय. कारण जर या घटनेनंतर त्यांनी कन्सीव्ह केलं होतं आणि लगेच त्यांचं मिसकॅरेज झालं तर असे होण्याचे चान्सेस आपण डावलू शकत नाही. बट यात घाबरण्यासारखं काही नाहीये. तुम्ही एकदा चेकअप करून घ्या, त्यानंतर ते डॉक्टर तुम्हाला पुढे काय करायचं ते सांगतील. डॉक्टर श्रीवास्तव म्हणाले. सत्यजितने फक्त हुंकार भरला. पण टेन्शन तर त्यालाही आलं होतं. आणि का नाही येणार? त्याला लहान मुलांची खूप आवड होती. म्हणून तर त्याने एक पूर्ण अनाथ आश्रम दत्तक घेतलं होतं. वेळ मिळेल तसा तो तिथे जायचा आणि तिथल्या लहान मुलांसोबत लहान होऊन खेळायचा. पण आता मनात कुठेतरी एक भीती निर्माण झाली होती. जीत, दुर्वा त्याच्या हातातून सिगरेट ओढत म्हणाली. तेव्हा कुठे तो त्या आठवणीतून बाहेर आला. विचार करता करता कधी त्याने सिगरेट प्यायला सुरुवात केली हे त्यालाही समजलं नाही. काय झालं? तो तिच्याकडे बघत म्हणाला. हे काय? ती हातातली सिगरेट त्याला दाखवत म्हणाली. लॉलीपॉप, त्याने उत्तर दिलं. व्हॉट? ती आश्चर्याने डोळे मोठे करत म्हणाली. दिसत नाहीये का सिगरेट आहे? काही पण प्रश्न विचारतेस, वेडी कुठली? तो तिच्या हातातून पुन्हा ती सिगरेट स्वतःच्या हातात घेत म्हणाला. जीत, स्मोकिंग अँड ड्रिंकिंग इज इंजुरियस टू द हेल्थ. ती पुन्हा त्याच्या हातातून सिगरेट काढून घेत म्हणाली आणि तिने कठड्यावर ती सिगरेट विझवली. आय नो, पण आता सवय लागलीये. तो त्या विझलेल्या सिगरेटकडे बघत म्हणाला. सवय मोडता पण येऊ शकते, त्यासाठी आपण फक्त थोडेसे प्रयत्न करण्याची गरज आहे. ती हाताची घडी घालून त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. प्रयत्न करायचा म्हणजे नक्की काय करायचं? तो पण कठड्याला टेकत हाताची घडी घालून तिला विचारत म्हणाला. जेव्हा जेव्हा सिगरेट प्यावीशी वाटेल तेव्हा मन दुसरीकडे डायव्हर्ट करायचं. ती त्याला मोलाचा सल्ला देत म्हणाली. अच्छा, ग्रेट आहे यार, व्हेरी गुड आयडिया. मला ना आता परत सिगरेट प्यावीशी वाटते, म्हणून मी आता माझं मन दुसरीकडे डायव्हर्ट करतो. तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. कुठे? तिने बारीक नजर करत त्याच्याकडे बघून विचारलं.
तसं तो पुढे झुकला. त्याने तिच्या हाताला पकडून तिला जवळ ओढून घेतलं. त्याच्या या अचानक कृतीने ती डायरेक्ट त्याच्या मिठीत आली. जोपर्यंत हे सगळं तिच्या लक्षात येत होतं तोपर्यंत तर ती त्याच्या मिठीत आधीच पोहोचली होती. जीत, काय करताय? ती रागाने त्याच्याकडे बघत म्हणाली. तुला माझ्या स्पर्शाची सवय लावतोय. तो भावनेच्या भरात पटकन बोलून गेला. हा? तिला त्याचं बोलणं समजलंच नाही. आय मीन की माझी सवय मोडतोय की सिगरेटची आठवण झाल्यावर दुसरीकडे मन डायव्हर्ट करायचं. मग आता मी तेच करतोय. तो परत तिच्या ओठांजवळ येत म्हणाला. तसं तिने लगेच त्याच्या ओठांवर हात ठेवून त्याला थांबवलं. हे झालं घरचं, पण बाहेर कुठे तुम्हाला परत सिगरेटची आठवण आली तर मी काय 24 तास तुमच्या सोबत असणार आहे का? ती मांजरीसारखे डोळे बारीक करून त्याच्याकडे बघत म्हणाली. पण तिच्या त्या इनोसंट प्रश्नाचं त्याला खूप हसायला आलं. वाव यार, ग्रेट आयडिया. मी काय म्हणतो, मी नलिनीला दुसरी पोस्ट देतो आणि तुला माझी पर्सनल सेक्रेटरी बनवतो. म्हणजे सगळीकडे तू माझ्या सोबत राहशील. जेव्हा जेव्हा मला सिगरेटची आठवण येईल तेव्हा तेव्हा मी तुला किस करत जाईन. भारी आहे ना आयडिया? तो म्हणाला. पण हे ऐकून तिचे डोळे मात्र आश्चर्याने मोठे झाले. तुम्ही ना 1 नंबरचे निर्लज्ज आहात. ती त्याच्या छातीवर मारत त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण त्याची पकड इतकी मजबूत होती की तिला इकडे तिकडे हलताच येत नव्हतं. आय नो मी निर्लज्ज आहे. माझ्या निर्लज्जपणाचे किस्से सासरे बुवांना जाऊन विचार. ते तुला मीठ मिरची लावून सांगतील. तो म्हणाला. तशी ती रागात त्याच्याकडे बघून म्हणाली. ते माझे बाबा आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल असं कसं बोलू शकता? ती पुन्हा त्याच्यापासून बाजूला होण्यासाठी झटपट करत म्हणाली. हा, मग मी कुठे नाही म्हणतोय. ते तुझेच बाबा आहेत. माझ्याकडे ऑलरेडी एक बाप आहे आणि मी त्यात खुश आहे. तो म्हणाला. तशी ती पुन्हा त्याच्याकडे रागात बघू लागली. आपला सिगरेट बद्दल विषय सुरू होता ना, मग त्यात मध्येच माझे बाबा कुठून आले? ती रागात त्याच्याकडे बघत म्हणाली. तुझे परमपूज्य पिताश्री सुरुवातीपासूनच आपल्या मध्ये आहेत. माझ्या लव्ह स्टोरीचा खरा विलन. आता मी निर्दोष आहे हे कळून सुद्धा अजूनही माझा तितकाच रागराग करतात. कधी प्रेमाने बोलणं नाही, कधी पिण्यासाठी बसणं नाही. मला ना एकदम फ्री माइंडेड सासरा हवा होता, जो मला म्हणेल की चला जावई बापू, बसायचं का आज? पण नशिबात दिवाकर रावांसारखा हिटलर होता. यार, तुझे बाबा खरंच दारू पित नाहीत का? इतका बोरिंग माणूस मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधी बघितला नाही. मला तर आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की तुझे बाबा इतके बोरिंग असून सुद्धा त्यांना 2 मुली कशा काय झाल्या. तो भावनेच्या भरात पटापट बोलून गेला. पण जेव्हा त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तेव्हा त्याने भीतीने एक आवंढा गिळला. कारण आता ती खूप रागात त्याच्याकडे बघत होती. तिने त्याच्यापासून बाजूला होण्यासाठी झटापट सुरू केली, पण तो काही तिला सोडेना. तिने त्याच्यापासून बाजूला होण्यासाठी झटापट सुरू केली, पण तो काही तिला सोडेना. ते बघून तिने जोरात त्याच्या हाताचा चावा घेतला. आउच! तो पटकन तिला सोडत स्वतःचा हात पकडत म्हणाला. अगं जंगली बिल्ली, असं चावतात का? हे बघ, दात उमटले तुझे. तो तिला स्वतःचा हात दाखवत म्हणाला. असंच पाहिजे तुम्हाला. तुम्ही माझ्या बाबांबद्दल असं बोलूच कसं शकता? ती रागात त्याच्याकडे बघून म्हणाली. तो काही बोलणार तितक्यात तिच्या फोनची रिंग वाजू लागली. फोन वाजतात त्याचं पहिलं लक्ष घड्याळाकडे गेलं तर 11 वाजून गेले होते. इतक्या रात्री हिला कोणाचा फोन आला असेल, तो मनातच म्हणाला. तिने त्याला सरळ इग्नोर केलं आणि आत आली.
आत येताच तिने रूम मधले लाईट लावले आणि चार्जिंगला लावलेला फोन हातात घेऊन पाहिलं तर फोन तिच्या बाबांचा होता. फोनवरचं नाव बघताच तिने परत त्याच्याकडे बघितलं. तोपर्यंत तो सुद्धा तिची जासूसी करत तिच्या जवळ पोहोचला होता. फोन सेव्हियरचा तर नसेल ना, या विचाराने पुन्हा बिचारा अस्वस्थ झाला होता. पण स्क्रीनवर बाबा नाव बघून तो मनातच म्हणाला, सी, हा माणूस खरंच माझ्या लव्ह स्टोरीचा विलन आहे. हा जर असाच रात्री बेरात्री फोन करत राहिला ना, तर भविष्यात मुलं कशी होणार आम्हाला, तो म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघून तो नक्कीच बाबांना काहीतरी शिव्या घालत असणार हे तिने ओळखलं. तिने त्याला एक रागीट लुक दिला आणि फोन घेऊन बाल्कनीत निघून गेली. तिने फोन रिसीव्ह केला आणि त्यांच्यासोबत बोलू लागली. आधी तर त्यांनी इतक्या रात्री फोन केला म्हणून तो रागावला होता, पण काही इमर्जन्सी असेल असं वाटून तो शांतही झाला. पण आता दुर्वा ज्या पद्धतीने स्माइल करत फोनवर बोलत होती, यावरून खरंच त्यांनी सहज टाइमपास म्हणून फोन केलाय असं त्याला वाटलं. या म्हाताऱ्याला झोप येते की नाही? ही काय वेळ आहे का फोन करून बोलत बसायची? देवा, अरे कुठल्या पेनाने नशीब लिहिलंय तू माझं? पैसा दिला, पण त्यासोबत एकापेक्षा एक नमुने माणसं पाठवलीत. जरा म्हणून जीवाला शांतता नाहीये. तो वैतागून बेडवर झोपत म्हणाला. पण मध्येच त्याला सेव्हियर आठवला. तसा तो पुन्हा उठून बसला आणि हातातली उशी जोरात पिरघळत म्हणाला, ये साला दुख काहे खत्म नहीं होता है बे?